नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा आपल्या या करिअर मित्राच्या युट्यूब चॅनलवर. बघा, एक आनंदाची बातमी तुमच्या सर्वांसाठी घेऊन आलोय. तलाठी भरती 2026 ची जाहिरात आलेली आहे मित्रांनो. खूप आनंदाची बातमी आपल्या सर्वांसाठी आहे. मी वारंवार सांगत होतो की 1700 प्लस पदांची जाहिरात येणार आहे, येणार आहे, येणार आहे. पण बरेचसे लोक म्हणत होते की नाही, यावर्षी जाहिरात येणे शक्य नाही सर. बरेचसे बदल झालेले आहे आणि भरती आता एमपीएससी कडे गेली आहे. मग त्यांना पॅटर्न रेडी करायला वेळ लागेल, त्यांना अभ्यासक्रम रेडी करायला वेळ लागेल. पण एमपीएससीने सगळ्यांना धप्पा दिलेला आहे. 1539 जागांची जाहिरात आपल्या समोर आलेली आहे. कालचं एक शुद्धीपत्रक एमपीएससी कडनं जाहीर करण्यात आले. त्याच्यामध्ये आपल्या ग्राम महसूल अधिकारी म्हणजे आपला तलाठी या पदासाठी 1539 जागा आलेल्या आहेत मित्रांनो. दोन मोठे बदल या भरतीमध्ये झाले, ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये नक्की सांगतो. सर्वात आधी तुम्ही एक काम करा, आपल्या या करिअर मित्र पेजला सर्वप्रथम सबस्क्राईब करा, सोबत दिलेलं बेल आयकॉन नक्की प्रेस करा, जेणेकरून भविष्यात येणारी जी महत्वाची अपडेट आहे ती तुमच्यापर्यंत मी सर्वात आधी पोहोचवणार आहे. ओके, तर बघा, एमपीएससी कडनं ही जाहिरात आलेली आहे. आज आपला हा जो व्हिडिओ आहे हा पूर्ण डिटेल त्याबद्दलच असणार आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करू. तत्पूर्वी व्हिडिओला लाईक नक्की करा. बघा, तलाठी भरती 2026 आजच्या व्हिडिओमध्ये काय काय आपण बघणार आहोत. एमपीएससी कडनं ही जाहिरात आली आहे. ही संपूर्ण जाहिरातीचं विश्लेषण करणार आहोत. त्यानंतर लिपिक टंकलेखकसह याच्यामध्ये 3088 जागा आहेत, ते पण आपण याच्यामध्ये बघणार आहोत. कोणकोणत्या विभागाच्या कार्यालयाच्या याच्यामध्ये जागा आहेत लिपिक टंकलेखकच्या. त्यानंतर फॉर्म भरण्याची लास्ट डेट आपण बघणार आहोत. महत्वाच्या ज्या तारखा आहेत त्या सर्व याच्यात घेणार आहोत, कव्हर करणार आहोत. परीक्षा कधी आहे ते आपण याच्यामध्ये बघणार आहोत. परीक्षा पॅटर्न काय असणार आहे ते सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. बघा, कालचं हे शुद्धीपत्रक आहे. काल तुम्ही सर्व सोशल मीडियाला बघितलं असेल किंवा व्हिडिओज मध्ये बऱ्याचशा लोकांनी इथे व्हिडिओ घेतलेले आहेत, तर त्या व्हिडिओज मध्ये तुम्ही बघितलं असेल. पण आज हा जो व्हिडिओ आहे हा तुमच्यासाठी खूप महत्वाचा ठरणार आहे. बघा, 22 जुलैचं हे परिपत्रक आहे. 22 जुलै 2026 हे परिपत्रक आहे. याच्यामध्ये जी आता तलाठी भरती आहे त्याबाबतचे हे जे तलाठी भरती असेल, लिपिक टंकलेखक जे पद ऍड झाले त्याबाबतचे हे परिपत्रक आहे. यामध्ये परीक्षा कधी असणार आहे बघा, सर्वात महत्वाची गोष्ट आहे. परीक्षा आपली जे 16 जुलैचं परिपत्रक आलेलं होतं बघा, त्या शुद्धीपत्रकानुसार परीक्षा आपली 25 ऑक्टोबर 2026 रोजी आहे. कशी होणार आहे? कशी होणार आहे? प्रचलित पद्धतीने ऑफलाईन ओएमआर आधारित. मित्रांनो, लास्ट टाइम आपली जी तलाठी भरती झाली होती टीसीएस ने घेतली होती बघा. आपल्याला माहिती आहे की ऑनलाईन पद्धतीने ही परीक्षा झाली होती. पण या वर्षी जसं एमपीएससी कडे हा पेपर गेलाय, ही भरती गेली आहे, त्याच्यानंतर ही भरती पूर्णपणे आता या भरतीची परीक्षा ही ऑफलाईन पद्धतीने होणार आहे. ऑफलाईन पद्धतीने होणार आहे मित्रांनो. दोन पेपर याच्यामध्ये असणार आहे, पूर्व आणि मुख्य. खूप मोठा बदल झालाय. सरळ सेवेसारखा पेपर आता नसणार आहे मित्रांनो. यामध्ये खूप मोठा अपडेट याच्यामध्ये केलेला आहे आता. ओके, आता यामध्ये मित्रांनो भरती प्रक्रिया सुसूत्रीकरण जे आपल्याला केलं होतं बघा मागचे 5 मेचा जो जी आर आला होता, त्या 5 मेच्या जी आर मध्ये आपल्याला सांगण्यात आलं होतं की गट क चे जे पद आहे, गट क चे जे पद आहेत ते पद वर्ग करण्यात आले होते एमपीएससी कडे. आपण तो 5 मेचा जी आर बघितला होता. ओके, आता ही तलाठी भरती कोणत्या याच्यामध्ये कॅटेगरीमध्ये आहे? महाराष्ट्र गट क सेवेमध्ये संयुक्त परीक्षा घेतली जाणार आहे. ओके, आता यामध्ये पद कोणती कोणती नेमकी पद कोणकोणती आहे? या जे कालचं शुद्धीपत्रक आलंय, ज्या जागा वाढल्या आहेत त्यामध्ये पद कोणकोणती आहेत? सर्वात महत्वाचं आपलं क्रमांक 1 चं पद महसूल व वन विभाग याच्यामध्ये येतो. पदाचं नाव आहे ग्राम महसूल अधिकारी, म्हणजेच काय, तलाठी. गट क चं पद आहे हे. याच्यामध्ये एकूण जागा किती आहे? 1539 जागा इथे आपल्याला बघायला मिळत आहे. किती? 1539 जागा याच्यामध्ये असणार आहे मित्रांनो. आवश्यक अर्हता काय आहे? शैक्षणिक अर्हता काय हवी आहे तुम्हाला इथे? तर शैक्षणिक अर्हता तुमची हवी आहे इथे कोणत्याही शाखेतील पदवी असलेला उमेदवार इथे ऑनलाईन मध्ये अर्ज भरू शकतोय, या पदासाठी अर्ज करू शकतोय मित्रांनो. यामध्ये वयाची जी मर्यादा आहे इथे सांगितली की 5 ऑगस्ट तेव्हा प्रवेश नियमानुसार अर्ज स्वीकारण्याचा अंतिम दिनांक म्हणजे 5 ऑगस्ट पर्यंत तुमचं वय हे मोजलं जाईल. त्याच्या आत म्हणजे तुमचं जे क्रायटेरिया आहे तो क्रायटेरिया मी तुम्हाला समोर सांगतो.
त्या क्रायटेरियामध्ये तुम्ही बसायला पाहिजे 5 ऑगस्ट 2026 पर्यंत. ठीक आहे. त्यानंतर दुसरं महत्वाचं पद आहे राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग मुंबई. याच्यामध्ये कोणकोणते पद आहेत बघा. याच्यामध्ये वरिष्ठ अभिलेखापाल, वरिष्ठ लिपिक आणि अभिलेखापाल गट क याच्या 11 जागा याच्यामध्ये आहेत. सहाय्यक अधीक्षक गट क याच्या 11 जागा इथे आहेत. या दोघांसाठीही कोणत्याही शाखेतील पदवी असेल तर फॉर्म भरू शकता तुम्ही. जाहिरातीच्या दिनांकानुसार म्हणजे 1 ऑक्टोबर 2026 शासनाने याच्यामध्ये जी वयोमर्यादा आहे ना, अगोदरच शासन सेवेत असलेल्या उमेदवारांना याबाबत कमाल वयोमर्यादा 5 वर्ष त्याच्यामध्ये सूट असणार आहे, ते जे ऑलरेडी कार्यरत आहेत. त्यानंतरचं कृषी विभाग, कृषी विभागाची एक आहे ऍड. त्याच्यामध्ये कृषी विभागामधलं एक पद आहे, ते कोणतं आहे बघा. सहाय्यक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी गट क तांत्रिक. त्याच्या 254 जागा आहेत मित्रांनो. 254 जागा आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला मत्स्य विज्ञान विषयातील किमान द्वितीय श्रेणीतील पदवी TFSC धारण करणे आवश्यक आहे आणि जाहिरातीनुसार 1 ऑक्टोबर 2026 म्हणजे तुमचं वय तिथे गणण्यात येईल. नंतर 5वं एक पद आहे नियंत्रण शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा कार्यालय. याच्यामध्ये आता हे जे आहेत ना, हे 1 2 3 आणि 4 जे आहेत, 4 हे लिपिक टंकलेखकचे पद आहेत. त्याच्यामध्ये हे 5वं महसूल विभागाचं पण आहे. पण याच्यामध्ये हे जे पूर्ण पद आहेत ना, विविध प्राधिकरणात याची नियुक्ती केली जाणार आहे आणि हे जे लिपिक टंकलेखक आहे हे नोंदणी व मुद्रांक विभागासाठी स्पेशल असणार आहे. ओके. तर या 4 कार्यालय कोणकोणते आहेत बघा. हे पहिलं मी तुम्हाला सांगितलं की नियंत्रण शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा कार्यालय. दुसरं कोणतं आहे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग. नंतर तिसरा आदिवासी विभाग. आदिवासी विभाग आपण रिसेंटली चौकीदार पदाची भरती बघितली होती बघा आदिवासी विभागाची. तर आदिवासी विभागाची आता लिपिक टंकलेखक जे आहे तर त्याची याच्यामध्ये जाहिरात आहे. महसूल विभागाचे पण याच्यामध्ये जाहिरात आहे. महसूल विभागाचे लिपिक टंकलेखक हे पण पद याच्यामध्ये आहे, जे विविध नियुक्ती आहे प्राधिकरणासाठी म्हणजे वेगवेगळ्या ऑफिसेससाठी इथे असणार आहे. किती जागा आहे? पहिलं जे कार्यालय आहे नियंत्रण शिधावाटप याच्या 230 जागा आहे. अन्न नागरी पुरवठा याच्या 155 लिपिक टंकलेखक पदाच्या जागा आहे. आदिवासी विभागाच्या 69 जागा आहेत. महसूल व वन विभागाच्या 480 जागा इथे आहेत मित्रांनो. ओके. नंतर महसूल व वन विभाग लिपिक टंकलेखक स्पेशल नोंदणी व मुद्रांक विभाग यासाठी तब्बल 339 जागा इथे आहे मित्रांनो. किती? 339 जागा इथे असणार आहे. आता यामध्ये तुमची शैक्षणिक पात्रता काय पाहिजे, तर कोणत्याही शाखेतील पदवी असलेला उमेदवार हा अर्ज करू शकतोय. सोबत तुम्हाला टायपिंग असणं कंपल्सरी आहे. टायपिंग तुमची कंपल्सरी आहे. मी वारंवार तुम्हाला सांगत असतो की मित्रांनो, टायपिंग आणि MSCIT ही तुमच्याकडे असायलाच पाहिजे. हे 2 प्रमाणपत्र. टायपिंग मराठी 30 किंवा इंग्लिश 40 हे 2 प्रमाणपत्र आणि तुमचं MSCIT या 2 गोष्टी तुमच्याकडे कंपल्सरी असायलाच पाहिजे. जो विद्यार्थी, जो परीक्षार्थी म्हणजे जोही व्यक्ती या स्पर्धा परीक्षेची तयारी करतोय ना, या प्रत्येकाकडे हे 2 सर्टिफिकेट असायलाच पाहिजे. बघा आता यामध्ये एकूण जागा किती आहे? टोटल जागा आहे 5700 म्हणजे 5707 जागा इथं आहेत. 5707 जागा इथं टोटल आहेत मित्रांनो. जागा वाढ इथं झालेली आहे. ओके. आता याच्यामध्ये अजून जागा वाढ होईल का? आता याच्यामध्ये अजून जागा वाढ याच्यामध्ये होईल का? म्हणजे आता 5707 जागा ज्या वाढल्या आहेत, त्याच्यामध्ये अजून जागा वाढ होईल का? तर यांनी 3 नंबरचा एक पॉइंट टाकलाय बघा. उपरोक्त तक्त्यातील संवर्गाचा सामाजिक व समांतर आरक्षणानिहाय पदांचा तपशील तसेच शासनाकडून अधिक सुधारित अतिरिक्त व स्वतंत्र असेल किंवा मागणी पत्राद्वारे एक नवीन संवर्गाबाबत पदांचा समावेश असलेला परीक्षेच्या पूर्वी निकाल शुद्धीपत्रक जर समजा काही असेल, जर मागणी पत्र यांच्याकडनं आलं तर ते एक नवीन शुद्धीपत्रक आपल्याला देणार आणि त्यामध्ये जागा ऍड होऊ शकतात. याच्यामध्ये जागामध्ये अजून वाढ होऊ शकते. ओके. त्यामध्ये आता अर्ज सादर करण्याचा शेवटची तारीख काय? अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख काय? अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख तुमची असणार आहे 5 ऑगस्ट 2026.
5 ऑगस्ट 2026. 31 जुलै पर्यंत आपल्याला माहिती आहे, 31 जुलै पर्यंत आपल्याला मुदतवाढ देण्यात आली होती. पहिली तारीख कोणती होती? पहिली तारीख होती आपली 17 जुलै होती. 17 जुलै मधनं डेट वाढवली, डेट वाढवून 31 जुलै केली आणि आता ही ऍड आली आहे. ही ऍड आल्याच्या नंतर 31 जुलै पासून 5 ऑगस्ट पर्यंत आपली डेट वाढवण्यात आलेली आहे मित्रांनो. आता यामध्ये डेट खूप कमी मिळाली आहे. आजची जवळपास 23 तारीख आजची आहे. काल जाहिरात आली आहे. बऱ्यापैकी आपल्याकडे 10, 12, 15 दिवस म्हणू शकतो, 10-12 दिवस म्हणू शकतो आपण. एवढेच दिवस त्याच्यामध्ये शिल्लक आहे. आणि एवढ्या कमी वेळामध्ये हे फॉर्म भरला जाईल का? विद्यार्थ्यांना काही अडचण येईल का? याच्याबद्दल आता थोडा संभ्रम आहे. जाहिरातीचे जे आहे त्याच्यामध्ये डेट अजूनही वाटतंय की वाढू शकते काही दिवसांसाठी. चान्सेस आहेत याच्यामध्ये. ठीक आहे. आता ऑनलाईन पद्धतीने तुमचे जे आता मी पहिलेच तुम्हाला सांगितलंय की लास्ट व्हिडिओ आपला तुम्ही बघितला असेल तर त्याच्यामध्ये टी वगैरे जे होते चलन, ऑफलाईन चलन जे होते ते बंद केलेले आहेत बरं. त्याच्यामध्ये ऑनलाईन पद्धतीने आता तुम्हाला जर चलन करायचं असेल म्हणजे डेबिट कार्ड असेल, क्रेडिट कार्ड असेल, नेट बँकिंग असेल, यू-पी-आय असेल, या गोष्टींनी जर तुम्हाला पेमेंट करायचं आहे तर लास्ट तारीख जो आहे ती आहे 8 ऑगस्ट 2026. तुम्ही लास्ट डेटपर्यंत करू शकता. ओके. आता फॉर्म भरण्याचा कालावधी आपण बघितला, जागा वाढ होणार का नाही ते पण बघितलं. ओके. चला आता पुढचा पॉइंट काय तर वयोमर्यादा. वयोमर्यादा काय? वयोमर्यादा. वयोमर्यादा ही कमीत कमी तुमची 18 ते 38 पर्यंत आहे. ओके. अ, आता डिटेल पदावाईज तर आपल्याकडे आलेली नाहीये, पण जी लास्ट गट क ची जाहिरात आहे, त्या गट क च्या जाहिरातीनुसार आपल्याला कल्पना आहे, की 18 वर्ष ते 38 वर्ष वाढलं तर फक्त 1 वर्ष वाढू शकतं. 19 वर्ष ते 38 वर्ष होऊ शकतं. आज डिटेल जाहिरात याची येईल पदावाईज. त्या पदाची जाहिरात आल्याच्या नंतर आपण डिटेल व्हिडिओ वयोमर्यादेवर असेल किंवा पात्रतेवर असेल, हा सगळ्याचा डिटेल व्हिडिओ एक घेतो मी परत. ओके. तर 18 वर्ष ते 38 वर्ष तुम्ही धरून चला. 18 वर्ष ते 38 वर्ष आहे. 5 वर्षाची सूट ही कॅटेगरीच्या उमेदवारांना मिळणार आहे. म्हणजे एस-सी आणि एस-टीसाठी. नंतर ओबीसीसाठी 3 वर्षांची सूट इथे असणार आहे मित्रांनो. ठीक आहे. वयोमर्यादा तर क्लिअर इथे. त्यानंतर आता परीक्षा पॅटर्न कसा असेल? परीक्षा पॅटर्न तुमचा कसा असणार आहे? परीक्षा पॅटर्न तुमचा असा असणार आहे, की 2 परीक्षा तुमच्या इथे आहेत. पहिली असणार आहे तुमची पूर्व परीक्षा म्हणजे प्रिलिम्स तुमची होईल. नंतर असेल तुमची मुख्य परीक्षा. प्रिलिम्स जी आहे तुमची संयुक्त म्हणजे एकच होणार आहे सर्व पदांसाठी. सगळ्या याच्यासाठी सारखेच आहे. 100 गुणांसाठी ही प्रिलिम्स असणार आहे तुमची. त्यानंतर स्वतंत्र होणार आहे मुख्य परीक्षा इथे 400 गुणांसाठी. याच्यामध्ये 2 पेपर असतात बघा. मुख्यमध्ये 2 पेपर असतात. आता परीक्षा योजना आपण बघून घेऊ. याच्यामध्ये बघा प्रिलिम्सचं हे आहे. प्रिलिम्समध्ये कसं असेल, की सामान्य क्षमता चाचणीचा जो तुमचा विषय आहे, त्याचे 100 प्रश्न असतील, एकूण गुण असतील त्याच्यासाठी 100. दर्जा त्याचा असेल कोणता? पदवीचा आणि जे माध्यम आहे, तुम्ही माध्यम आपल्याला दोघंही माध्यम तिथे मिळतात, की मराठी आणि इंग्रजी 2 माध्यम आहे. 1 तासाचा वेळ मिळणार आहे. एम-सी-क्यू बेस्ड प्रश्न असेल, OMRवर तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहे. अजून एक महत्त्वाची अपडेट याच्यामध्ये, की प्रत्येक चुकीच्या उत्तराकरिता 25% किंवा एकास 4 एवढे गुण वजा कमी करण्यात येतील. निगेटिव्ह मार्किंग आहे मित्रांनो. एम-पी-एस-सी आहे. निगेटिव्ह मार्किंग आपल्याला माहिती आहे. निगेटिव्ह मार्किंग असते. ओके. तर याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग सुद्धा आहे. तर अभ्यासक्रम काय आहे बघा. पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम जर आपण बघितला ना, कॉमन आहे सगळ्या ते पदांसाठी. तर पूर्व परीक्षेसाठी तुम्हाला हा अभ्यासक्रम असणार आहे. याच्यामध्ये तुम्ही हवं तर आयोगाच्या वेबसाईटवर पण अवेलेबल आहे. आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे, त्या टेलिग्राम चॅनललाही मी ही डिटेल पीडीएफ परत एकदा शेअर करतो. मी ऑलरेडी एकदा केलेली आहे. पण परत एकदा शेअर करतो. तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल करियर मित्र या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे. डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेली आहे. त्या लिंकवर जाऊन तुम्ही तिथे लगेच जॉइन करा. लगेच जॉइन करा कारण तिथे मी महत्त्वाचे अपडेट टाकत असतो. ओके. हे बघा पहिला विषय जो आहे तुमचा इतिहास आहे, दुसरा आहे भूगोल, नंतर आहे अर्थव्यवस्था. त्याच्यामध्ये भारतीय अर्थव्यवस्था असेल, शासकीय अर्थव्यवस्था असेल, या गोष्टी आहेत. त्यानंतर आपला करंट अफेअर चालू घडामोडी आहे, राज्यशास्त्र आहे, सामान्य विज्ञान आहे, अंकगणित आहे आणि बुद्धिमापन चाचणी आहे. एवढे विषय याच्यामध्ये आहे पूर्व परीक्षेसाठी. त्यानंतर बघा त्यानंतर बघा आता हा मेन्सचा सिलेबस आहे. मेन्समध्ये तुमचं जे 400 मार्काची असणार आहे. मेन्स बघा मेन्समध्ये काय-काय असतं? तर
महाराष्ट्र गस्त सेवा. ओके. याच्यामध्ये मराठी, इंग्रजीचा एक पेपर असेल आणि सामान्य अध्ययन व बुद्धिमत्ता चाचणीचा एक पेपर तुमचा असेल. हा मेन्सचा आहे. ओके. आता याची डिटेल जी जाहिरात आहे ना, डिटेल जाहिरात तलाठी पदासाठी येईल. त्याच्यामध्ये आपल्याला आता पूर्ण व्यवस्थितपणे प्लॅनिंग करायचंय. 25 ऑक्टोबरला आपली एक्झाम असणार आहे. 25 ऑक्टोबरला समोर ठेवून आपल्याला या सर्व प्लॅनिंग करायच्या आहेत. कशा पद्धतीने तुमचा अभ्यास असायला पाहिजे, काय असायला पाहिजे, त्या सगळ्या गोष्टी मी तुमच्यासाठी लवकरच आता डिटेलमध्ये घेऊन येतोय. प्रत्येक पॉइंट तुमचा, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला इथे देणार आहे. म्हणून तुम्ही तुमचे जे डाउट्स आहेत ते कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका. जेणेकरून त्यावर प्रत्येक विद्यार्थ्याला म्हणजे जर एखादा पॉइंट कॉमन असेल, तर प्रत्येक विद्यार्थ्याला आपण ते व्यवस्थितपणे एक्सप्लेन करू शकतो. आणि तुमचा जर काही पर्सनल डाऊट असेल या भरतीबाबतचा, तर मी माझा याच्यामध्ये पर्सनल नंबर सुद्धा देतोय. त्या नंबरवर तुम्ही कॉल किंवा मेसेज मला करू शकता मित्रांनो. हा माझा नंबर आहे. या नंबरला तुम्ही कॉल किंवा मेसेज करू शकता. ओके. तत्पूर्वी आपलं सोशल मीडियाला Instagramला आपण सध्या जेन-झीचं युग आहे. Instagram असेल, Facebook असेल या ठिकाणी हे आपलं पेज आहे करियर मित्र या नावाने. त्या ठिकाणी तुम्ही नक्की फॉलो करा तिथे. शेवटी प्रतीक्षा आपली संपलेली आहे. तर चला भेटू अशाच एका महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक यू. ऑल द बेस्ट.